मित्रांनो, सप्रेम जय भीम. आपण पाहत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रखर राष्ट्रभक्त, उदंड राष्ट्रप्रेमी. दुसरे उदाहरण तेही मद्रास येथील रामानुज नामक एका ब्राह्मणाचे आहे. हे उदाहरण स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 19 सप्टेंबर 1938 रोजी पुणे येथे भरलेल्या 11व्या अस्पृश्य विद्यार्थी संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. त्याचे विवेचन करताना ते म्हणतात की दीर्घोद्योग व कष्ट करण्याने यश प्राप्ती होते. नुसत्या पदव्या मिळवण्याने काही होणार नाही. केवळ पदव्या संपादन करणे म्हणजे ज्ञान नसून शिक्षकाच्या मदतीशिवाय ज्ञानार्जन करण्यास जमवलेली साधन सामग्री होय. विश्वविद्यालयाच्या पदव्या व बुद्धिमत्ता याचा काही संबंध नाही. या बाबतीत एक मननी उदाहरण आपल्या माहितीसाठी देईन. मरहूम 7 व एडवर्डच्या नंतर पंचम जॉर्ज हे जेव्हा 1911 साली गादीवर बसले त्यावेळी ते हिंदुस्थानात येऊन गेल्यावर हिंदुस्थानातील विश्वविद्यालयाने त्यांनी अनेक लाखांची ग्रँट दिली. अर्थात ग्रँटच्या रकमेतून गणितशास्त्रात पारंगत असलेला प्रोफेसर बोलावून त्याचा लाभ आपल्या देशास देण्याचे ठरले व त्यास बोलावण्यात आले.